जय शिवराय शेतकरी मित्रांनो, या वर्षी जे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, आता या नुकसान भरपाईचे पंचनामे चालू आहेत. काही शेतकऱ्यांचे झाले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे. मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे. आता नुकसान होण्याचंही एक कारण असं आहे, ते पण आपण सविस्तर बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले तर तुम्हाला माहित असेल की आपल्याला ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर डिजिटल आयडी काढणं कंपल्सरी केलेलं आहे. आणि फार्मर डिजिटल आयडी काढला तरच आपल्याला पीक कर्ज असेल, शेतीवरच्या इतर योजना असतील, महाडीबीटी असेल, पोकरा असेल किंवा जी नुकसान भरपाई असेल, या सर्व गोष्टी, ई पीक पाहणी असेल, या फार्मर आयडीशी जोडलेल्या आहेत. आणि ही केंद्र शासनाची योजना आहे. त्यामुळे फार्मर डिजिटल आयडी ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे. आता यामध्ये नुकसान कोणत्या शेतकऱ्यांचं होणार आहे, तर ज्या वेळेस फार्मर डिजिटल आयडी काढते वेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अर्धा एकर, दीड एकर, एकरच जमिनी पण 4 गटामध्ये आहेत. मग अशा शेतकऱ्यांचे 2च गट त्या फार्मर डिजिटल आयडी मध्ये ऍड झाले आणि बाकीचा 1 गट असेल, 2 गट असेल, ते त्यामध्ये ऍड झालेले नाहीत. अर्ज करते वेळेस तिथं दिसले, मात्र ज्यावेळेस फार्मर डिजिटल आयडी क्रिएट झाला त्यावेळेस त्यामध्ये ते गट आलेले नाहीत. मग आता अशा शेतकऱ्यांचं जर त्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. कारण शासनाने 1 एप्रिल महिन्यामध्ये शासन निर्णय काढला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मर डिजिटल आयडी असेल अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. आता त्या शेतकऱ्याचा फार्मर डिजिटल आयडी आहे, मात्र त्यामध्ये त्याचे काही गट नाहीत. तो त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम होता, म्हणजे त्या यंत्रणेचा प्रॉब्लेम होता. आणि त्याची जी काय आता अडचण होती त्या अडचणीचं नुकसान, एकतर शेतीत झालेलं नुकसान आणि त्या यंत्रणेनं तो गट न घेतल्यामुळे ते झालेलं नुकसान, असं दुहेरी नुकसान काही शेतकऱ्यांचं होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्या डिजिटल फार्मर आयडीशी संबंधित आपण सुद्धा तहसील कार्यालय असेल, तलाठी असेल, यांच्याशी संपर्क साधून आमचा तो गट त्यामध्ये आलेला नाही हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांच्या याद्या करते वेळेस तुमचा तो गट त्यामध्ये दिसणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती नुकसान भरपाई मिळणार नाही, अशी वेळ येऊ नये म्हणून आपण पंचनामा करते वेळेस त्या तलाठी असेल, मंडळाधिकारी असेल, त्यांना ही गोष्ट सांगणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयडी काढलेला असेल त्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ज्यांचे गट ऍड झालेले नाहीत त्यांना मिळणार नाही, असे स्पष्ट एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. आता तुमच्या नुकसानीचा पंचनामा झालाय का, तुमच्या नुकसानीची नोंद घेतली आहे का? घेतली असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.